शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची उमेदवारी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पुन्हा चौथ्यांदा दिली जात आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला हे जरी अद्याप अधिकृत जाहीर झालं नसलं तरी डॉक्टर अमोल कोल्हे यांची ही उमेदवारी अधिकृत मानली जाते। विलास लांडे यांना उमेदवारी नसल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका काही अंशी कोल्हे यांना बसू शकतो, मात्र शरद पवार लांडे यांना कव्हर करू शकतात। लाल मातीचा पहिलवान मंगलदास बांदल कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप अस्पष्टच आहे। मनसेकडून निवडणूक लढवणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी ओतूर या ठिकाणी जाहीर केलं होतं, मात्र मनसेकडून ते निवडणूक लढवण्याची शक्यता सर्वाधिक कमी आहे। मंगलदास बांदल यांना तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मानणारा आहे। या तरुण वर्गाचा फायदा मंगलदास बांदल यांना होऊ शकतो। अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल हे दोघंही खासदार शिवाजीराव आढळराव यांना चौथ्यांदा रोखण्याचा प्रयत्न करू शकतात। मी बॅटिंग घेऊन मैदानात तयार आहे, समोरच्यांना बॉलर मिळत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य आढळरावांचं नेहमीच राहिलं आहे। मात्र यावेळेस आढळरावांची विकेट घेणारच अशा प्रकारचा चंग राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला चैतन्य आलं आहे। पाहूया या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत यश येते। शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स।